नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलवर. बहिणींनो, उद्याची 6 मार्च ही तारीख आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण उद्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये 20% घट होणार का? 60 लाख महिलांचा लाभ खरोखरच बंद होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता उद्या येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पुराव्यासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजची माहिती तुमच्या फायद्याची आहे. बहिणींनो, उद्या 6 मार्चला 2026 ते 27 या वर्षासाठीचं बजेट सादर होणार आहे. काही बातम्यांनुसार या योजनेच्या निधीत 20% कपात होऊ शकते. पण घाबरू नका, ही घट नेमकी कोणासाठी आहे? ज्या बहिणींनी अजूनही EKYC केलेली नाही किंवा ज्यांचे अर्ज अपात्र ठरलेत, अशा सुमारे 60 लाख महिलांची नावं यादीतून कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की फक्त पात्र आणि KYC पूर्ण असलेल्या बहिणींनाच हा लाभ मिळत राहील. सरकारनं आधीच 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती, जी आता गरज पडल्यास 42,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. त्यामुळे पात्र बहिणींनी काळजी करू नका, तुमचे 1500 रुपये चालूच राहणार आहेत. आता बोलूया तुमच्या हप्त्याबद्दल. फेब्रुवारी महिना संपला असून अनेक बहिणी हप्त्याची वाट पाहत आहेत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मार्चपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता वितरित करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. उद्या अर्थसंकल्पाच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या 2 ते 3 दिवसात तुमच्या मोबाईलवर 1500 रुपयांचा मेसेज पडायला सुरुवात होऊ शकते. ज्यांचे जुने हप्ते रखडलेत त्यांना एकत्रित मोठी रक्कम मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे उद्या आपल्या बँक बॅलन्सकडे नक्की लक्ष ठेवा. 7,500 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार? ज्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते आणि त्यांनी आता KYC दुरुस्त केली आहे, अशा बहिणींना जुने 4,500 आणि नवीन 3,000 असे मिळून 7,500 रुपये मार्च महिन्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकारनं यासाठी 98 कोटी रुपयांचा विशेष निधी आधीच मंजूर केलाय. ज्यांची KYC अजूनही बाकी आहे त्यांना आता जून महिन्याची वाट पाहावी लागू शकते, कारण सरकारी नियमानुसार दरवर्षी जूनमध्ये पोर्टल पुन्हा उघडलं जातं. पण 31 मार्च पूर्वी सरकार पुन्हा एकदा काही दिवसांसाठी पोर्टल सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जशी अपडेट येईल मी तुम्हाला लगेच कळवेन. तर लाडक्या बहिणींनो, उद्याच्या बजेटवर आपलं लक्ष असणार आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालाय का? आणि तुमचे किती महिन्यांचे पैसे बाकी आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया अर्थसंकल्पाच्या मोठ्या अपडेटसह. धन्यवाद.